अकोल्यातील प्रसिद्ध कुरणखेड चंडिकादेवी संस्थानात पुन्हा एकदा मध्यरात्री धाडसी चोरी झाली आहे। 2 दानपेट्या फोडून चोरट्यांनी अंदाजे 60 ते 70 हजारांची रोकड लंपास केली। सीसीटीव्हीमध्ये चोर स्पष्ट दिसत असतानाही वारंवार उलगडा न झाल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। कुरणखेड चंडिकादेवी संस्थानात पुन्हा एकदा झालेल्या चोरीने अकोला जिल्हा हादरला आहे। 30 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 ते 2 च्या सुमारास चोरट्यांनी मंदिरातील 2 मुख्य दानपेट्या फोडल्या आणि 60 ते 70 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला। देवस्थानात वर्षभर मोठी गर्दी असते आणि दानपेठांमध्ये मोठी रक्कम जमा होत असते, त्यामुळे चोरट्यांचे हे सततचे हल्ले गंभीर स्वरूप धारण करत आहेत। विशेष म्हणजे मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे। एप्रिल 2025 मध्ये याच मंदिरात झालेल्या चोरीत दिसलेले तिघे व्यक्ती यावेळीही फुटेजमध्ये ओळखू येत असल्याची माहिती संस्थानाने दिली, तरीही एकही प्रकरण उलगडले नाही। यामुळे पोलिसांच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। गस्तीवर असलेल्या पीएसआय ज्ञानेश्वर लांडे यांच्या अचानक भेटीमुळे चोरट्यांनी तिसरी पेटी फोडणे थांबवत पळ काढला, त्यामुळे मोठी हानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीती आणि संताप वाढले आहे। गेल्या काही वर्षात या मंदिरात 5 मोठ्या चोरीचे प्रकार घडले। लाखो रुपयांची रोकड चोरीला गेली, तरी एकाही चोरीचा तपास पूर्ण झाला नाही। नागरिक आता या सर्व प्रकरणांचा तपास एकत्र करून सीआयडी कडे सोपवण्याची मागणी करत आहेत। सध्या प्रकरणाचा तपास पीआय अनिल गोपाल व त्यांची टीम करत असून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे। आता तरी दोषींवर कारवाई होते का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।